श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वृश्चिक राशीवाल्यांनो, 24 ते 30 जूनच्या दरम्यान तुमच्या जीवनात काही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. सत्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कारण येथे सध्या दोन मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन होत आहे. एकीकडे मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन होत आहे आणि दुसरीकडे बुध ग्रहाचे राशी परिवर्तन होत आहेत. त्यामुळे 8 ते 10 दिवसांच्या काळात वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात एका नव्या अध्यायाची, एका नव्या युगाची आणि नव्या सुरुवातीची नांदी होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह आपले स्थान किंवा राशी बदलतो, तेव्हा तो जीवनात काही ना काही बदल घडवून आणतो. त्यातून आपल्याला शुभ फळांची प्राप्ती होते. त्याचबरोबर प्रत्येक ग्रहाचा शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रकारचे प्रभाव असतात. प्रत्येक ग्रहाची एक कृती आणि प्रतिक्रिया असते. तर या 8 दिवसात तुम्हाला कोणते मोठे बदल दिसून येणार आहेत, या 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या कोणत्या आहेत, कोणते सुख आणि संधी तुमच्या वाट्याला येणार आहेत, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच धनभावाच्या दृष्टीनेही हा काळ अत्यंत उत्तम आहे. तुमच्या धनभावावर 3 ग्रहांच्या दृष्टी पडत आहेत. हे कोणते ग्रह आहेत आणि त्यांचा धनसंचय व आर्थिक वृद्धीमध्ये कसा फायदा होणार आहे, हेही आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक ग्रहाची कृती आणि प्रतिक्रिया असते. सूर्यग्रह अष्टम भावात बसून कोणते मोठे बदल घडवून आणणार आहे, कोणती काळजी घ्यायची आहे, सूर्यग्रहासाठी कोणते उपाय करायचे आहे, त्याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. कारण घाईघाईत व्हिडिओ पाहिला आणि सांगितलेल्या सावधगिरीच्या गोष्टी किंवा उपाय केले नाहीत तर येणारे आनंदाचे क्षण हुकू शकतात किंवा काही अडचणीही निर्माण होऊ शकतात. सूर्यग्रहाचे अष्टम भावातील गोचर फारसे शुभ मानले जात नाही. आता आपण 24 ते 30 जूनच्या दरम्यान तुमच्या जीवनात कोणते मोठे बदल होणार आहेत ते पाहूयात. पत्नी किंवा जोडीदारासोबत काही मतभेद होण्याची शक्यता आहे. तसेच व्यापार, व्यवसाय किंवा कामाच्या क्षेत्रात काही वादविवाद किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. याचे मुख्य कारण सूर्यग्रह आहे. सूर्यग्रह हा तुमच्या कर्मस्थानाचा स्वामी असून त्याचे अष्टम भावात जाणे फारसे शुभ मानले जात नाही. मात्र दुसरीकडे मंगळ ग्रह तुम्हाला प्रचंड उत्साह आणि ऊर्जा देणार आहे. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून तुम्ही मानसिक त्रासाला सामोरे जात होतात. राहू ग्रह सुखस्थानात असल्यामुळे घरामध्ये वाद, तणाव आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. घरी गेल्यानंतरही मनाला शांतता मिळत नव्हती. केतू ग्रह कर्मस्थानात असल्यामुळे काम करत असूनही त्यात मन लागत नव्हते. मेहनत तुम्ही करत होतात, पण त्याचे फळ इतर कोणाला तरी मिळत असल्याची भावना निर्माण झाली होती. व्यवसाय असो किंवा नोकरी, तुमच्या कष्टाचे योग्य फळ तुम्हाला मिळत नव्हते. अशी परिस्थिती तुमच्या जीवनात निर्माण झाली होती. शनिग्रह पंचम भावात असल्यामुळे तुमचे पूर्वजन्मीचे पुण्यकर्म जागृत झाले आहेत. मात्र अभ्यासात मन लागत नव्हते. मन सतत अस्वस्थ आणि विचलित राहत होते. संततीकडूनही काही विशेष आनंदाची बातमी मिळत नव्हती. पण आता या 8 दिवसात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होत आहे. सौर मालेतील ग्रहांच्या या बदलांमुळे तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडणार आहे. जे लोक जीवनात सुख, समृद्धी, चांगले आरोग्य आणि कर्जमुक्तीची इच्छा ठेवतात त्यांनी कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा. कारण मंगळ ग्रहाचे गोचर तुमच्या सप्तम भावात होत आहे. तो तुमच्या लग्न भावावर दृष्टी टाकणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास आणि धैर्य प्रचंड वाढणार आहे. आता मंगळ ग्रहाच्या गोचराविषयी बोलूयात. मंगळ ग्रह 6व्या भावातून बाहेर पडून सप्तम भावात आला आहे. त्यामुळे काही लोकांना कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये विजय मिळाला असेल, तर काहींना नोकरी मिळाली असेल किंवा एखादी चांगली संधी प्राप्त झाली असेल. सप्तम भाव हा जीवनसाथी, व्यावसायिक भागीदार आणि विवाहाचा भाव असतो. त्यामुळे मंगळ ग्रहाच्या ऊर्जेमुळे जोडीदार किंवा भागीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात. मात्र जे लोक भागीदारीत जमीन जुमल्यांचे व्यवहार करतात, रिअल इस्टेटमध्ये काम करतात, खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात, यंत्रसामग्रीशी संबंधित व्यवसाय करतात किंवा वैद्यकीय क्षेत्रात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक राहणार आहे. डॉक्टर, मेडिकल व्यवसाय करणारे, सैन्य, पोलीस किंवा सुरक्षा क्षेत्रातील लोक यांना पुढील महिनाभर चांगले परिणाम मिळतील. विशेषतः या 8 दिवसात काही ना काही शुभ बातमी मिळू शकते. काही लोकांना मालमत्तेशी संबंधित व्यवहारातून आर्थिक लाभ होऊ शकतो. गेल्या काही काळापासून राहू केतूच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे घरगुती कलह, आर्थिक नुकसान आणि मानसिक तणाव निर्माण झाला होता. काहींनी दिलेले पैसे अडकले होते, उधारी परत मिळत नव्हती. पण आता महिन्याच्या अखेरीपासून परिस्थिती बदलायला सुरुवात होईल.
म्हणूनच मी सुरुवातीला म्हटले होते की सत्य ऐकून धक्का बसेल. जे लोक मंगळ ग्रहाशी संबंधित व्यवसाय करतात त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तुमचे शत्रू पराभूत होऊ लागतील, कारण मंगळ ग्रहाची सप्तम दृष्टी तुमच्या लग्न भावावर पडत आहे. लग्न भाव म्हणजे स्वतः तुम्ही त्यामुळे आरोग्यात सुधारणा होईल, शरीरात ऊर्जा वाढेल, आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्ही लोकांशी अत्यंत ठामपणे संवाद साधाल आणि लोक तुमचा आदर करतील. तसेच तुमच्याशी सावधपणे वागतील. लोक तुमच्यापासून थोडे घाबरून आणि सावध राहू लागतील. त्यामुळे वृश्चिक राशीवाल्यांसाठी ही एक अतिशय चांगली स्थिती निर्माण होत आहे. त्यानंतर मंगळ ग्रह आपल्या चौथ्या दृष्टीने तुमच्या कर्मस्थानाकडे पाहत आहे. त्यामुळे तो तुमच्या कार्यक्षेत्रावरही प्रभाव टाकणार आहे. मंगळाची चौथी दृष्टी संरक्षणासारखी मानली जाते. म्हणून गेल्या काही काळापासून वृश्चिक राशीवाल्यांच्या करिअरमध्ये, व्यवसायात किंवा शिक्षणात ज्या अडचणी आणि अडथळे येत होते त्यांचे संरक्षण आणि निराकरण करण्याचे काम मंगळ ग्रह करणार आहे. आधी तुम्ही सतत काम करत होतात, पण तुमच्या कामाचे कौतुक होत नव्हते. तुम्हाला मान सन्मान मिळत नव्हता. तुम्ही खूप मेहनत करत होतात, पण त्या मेहनतीचे फळ दुसरेच कोणी घेत होते. आता मंगळाची चौथी दृष्टी तुमच्या कार्यक्षेत्रात सकारात्मक परिणाम देणार आहे. जे लोक सैन्यात आहेत, पोलीस खात्यात आहेत, मालमत्तेच्या व्यवहारामध्ये आहेत, मेडिकल इक्विपमेंटशी संबंधित काम करतात, इंजिनिअरिंग क्षेत्रात आहेत किंवा यंत्रसामग्रीशी संबंधित व्यवसाय करतात, त्यांना या महिन्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात नाव, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. यानंतर मंगळ ग्रहाची आठवी दृष्टी तुमच्या दुसऱ्या भावावर म्हणजेच धनभावावर पडत आहे. त्यामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मंगळ हा 6व्या भावाचा स्वामी आहे. 6वा भाव हा दुसऱ्यांच्या पैशांशी देखील संबंधित असतो. त्यामुळे बाजारात अडकलेले पैसे, लोकांकडे अडकलेली देणी किंवा परत न मिळणारी रक्कम आता हळूहळू परत मिळू शकते. मंगळ ग्रहांची ऊर्जा अशा प्रकारे परिणाम करेल की तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढेल. ही अत्यंत शुभ स्थिती आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वृश्चिक राशीवाल्यांच्या धनभावावर 1, 2 नव्हे तर 3 ग्रहांची दृष्टी पडत आहे. शनी ग्रहाची 10वी दृष्टी, मंगळ ग्रहाची दृष्टी आणि सूर्यग्रहाचा प्रभाव तुमच्या धनभावावर पडत आहे. धनाच्या दृष्टीने पुढील 8 दिवस अत्यंत लाभदायक ठरू शकतात. सूर्यग्रह अष्टम भावात असल्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. सरकारी कामामधून लाभ मिळू शकतो. पैतृक संपत्तीतून फायदा होऊ शकतो. सासरच्या बाजूकडून लाभ मिळू शकतो. तसेच वडिलांच्या सहकार्यामुळेही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जे धन अडकलेले होते किंवा ज्या गोष्टी प्रलंबित होत्या त्यातून महिन्याच्या शेवटपर्यंत अचानक लाभ मिळू शकतो. म्हणूनच म्हणतात, अंत भला तर सर्व भले. महिन्याचा शेवट चांगला गेला तर नव्या महिन्याची सुरुवातही आनंददायी होईल. धनभावावर पडणाऱ्या या 3 ग्रहांच्या दृष्टीमुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. शनी ग्रह कर्माचे कारक मानले जातात. तुम्ही गेल्या अनेक दिवसात किती प्रामाणिकपणे काम केले, कुटुंबाप्रती किती जबाबदारी पार पडली आणि किती निष्ठेने कर्तव्य केले यानुसार शनी ग्रह फळ देतात. त्यामुळे कुटुंबाकडून सहकार्य मिळू शकते आणि धनसंचय वाढू शकतो. तसेच ज्याच्यावर कर्जाचे ओझे आहे त्यांना शनी ग्रहाच्या कृपेने हळूहळू कर्जमुक्तीचा मार्ग मिळू शकतो. एका बाजूला मंगळ ग्रह धनसंचयासाठी सहाय्यक ठरणार आहे, तर दुसऱ्या बाजूला शनी ग्रह मदत करणार आहे आणि सूर्यग्रहही त्याच्या कृपेने आर्थिक लाभाचे योग्य निर्माण करणार आहेत. म्हणून पुढील 8 ते 10 दिवसात चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. व्यापारातील लाभाबद्दल आपण आधीच बोललो आहोत. आता बुधग्रहाबद्दल बोलूयात. 22 जूनपासून बुधग्रहाचे गोचर तुमच्या भाग्यस्थानात होत आहे. बुधग्रह लाभभाव आणि अष्टम भावाचे स्वामी मानले जातात. व्यवसाय, नोकरी, व्यापार तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा राहील. 9वा भाव उच्च शिक्षणाशी संबंधित असतो. त्यामुळे ज्यांना उच्च शिक्षणात अडथळे येत होते त्यांना आता यश मिळू शकते. मोठ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकतो. काही विद्यार्थी नवीन कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. भाग्याची साथ मिळाल्यामुळे हे शक्य होईल. 9वा भाव वडिलांचाही असतो. त्यामुळे वडिलांचे सहकार्य मिळू शकते. जे लोक मार्केटिंग, फायनान्स, बँकिंग, CA किंवा बुधग्रहाशी संबंधित क्षेत्रात काम करतात त्यांना करिअरमध्ये भाग्याची मोठी साथ मिळेल. लक्षणीय प्रगती आणि सुधारणा दिसून येईल. कारण आपण कितीही मेहनत केली तरी भाग्याची साथ नसेल तर काम पूर्ण होण्याआधीच बिघडते. बुधग्रह बुद्धी आणि वाणीचे कारक आहेत. त्यामुळे बुद्धिमत्ता आणि प्रभावी संवाद कौशल्यामुळे या क्षेत्रामध्ये पुढील 8 दिवसात चांगली प्रगती होऊ शकते. तसेच शुक्र आणि गुरु यांची युती 9व्या भावात होत असून
त्रिग्रही योग निर्माण झाला आहे. या योगामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनाही भाग्याची साथ मिळेल आणि यशाचे मजबूत योग तयार होतील. मॉडेलिंग, अँकरिंग, न्यूज रिपोर्टिंग, अभिनय किंवा लक्झरी वस्तूंशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना शुक्र ग्रहाचा विशेष लाभ मिळू शकतो. हे 3 ग्रह 7व्या दृष्टीने 3ऱ्या भावाकडे पाहत आहेत, जो पराक्रम, प्रवास आणि संवादाचा भाव मानला जातो. टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कमिशन व्यवसाय, डॉक्युमेंटेशन किंवा लहान मोठ्या प्रवासाद्वारे व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. 3रा भाव हा मुलाखती, बैठका आणि संवादाशी संबंधित असतो. म्हणून जर तुम्ही या काळात मुलाखत देत असाल, ऑनलाईन इंटरव्ह्यू करत असाल किंवा व्यावसायिक बैठकींना उपस्थित राहत असाल तर तुम्हाला उत्तम यश आणि सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती वृश्चिक राशीवाल्यांसाठी अत्यंत उत्तम बनलेली आहे. प्रत्येक ग्रह राशी परिवर्तन करताना किंवा आपला प्रभाव बदलताना जीवनात काही ना काही आनंदाच्या बातम्या आणि सुख देऊन जातो. म्हणून आता वृश्चिक राशीवाल्यांनो, तुमच्या जीवनातील कष्टाचा काळ हळूहळू संपत चालला आहे. पुढील 6 महिन्यांचा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरू शकतो. त्यामुळे जागे व्हा, मेहनत करा आणि संधीचा योग्य फायदा घ्या. एक विशेष सूचना वृश्चिक राशीवाल्यांसाठी आहे. तुमच्या हालचाली, तुमचे नियोजन, तुमचे पैसे आणि तुमच्या ऐश्वर्याशी संबंधित गोष्टी इतर लोकांसोबत शेअर करू नका. कारण ज्या क्षणी तुम्ही तुमच्या योजना किंवा चांगल्या गोष्टी इतरांना सांगायला सुरुवात करता, त्याच क्षणापासून त्या कामात अडथळे येऊ लागतात. जर मी चुकीचे बोलत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा. तुमचे आनंद, व्यवसायाच्या योजना, नोकरीच्या योजना किंवा शिक्षणाशी संबंधित योजना जितक्या गुप्त ठेवाल तितकी जास्त प्रगती कराल आणि तुमची कामे यशस्वी होतील. नाहीतर अनेकदा इतरांना सांगितल्यामुळे काम पूर्ण होण्याआधीच बिघडते. त्यामुळे ही एक महत्त्वाची सूचना आहे की तुमच्या पुढील योजना आणि हालचाली कोणासोबतही शेअर करू नका. आता दुसऱ्या सावधगिरीबद्दल बोलूयात. सूर्यग्रहाचे गोचर अष्टम भावात होत आहे. अष्टम भाव हा फारसा शुभ मानला जात नाही. तो कष्ट, संकटे आणि अचानक घडणाऱ्या घटनांशी संबंधित मानला जातो. म्हणून वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. तसेच या काळात तुमच्या बोलण्यात थोडी कटुता येऊ शकते. कारण जेव्हा जीवनात आनंद आणि यश मिळते तेव्हा अनेकदा व्यक्ती उत्साहात स्वतःवर नियंत्रण गमावतो. सूर्यग्रह अहंकार आणि स्वाभिमानाचे कारक मानले जातात. मंगळाची 8वी दृष्टी आहे, शनीचीही प्रभावी दृष्टी आहे. त्यामुळे तुमच्या वाणीवर, अहंकारावर आणि वर्तमानावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आनंदाच्या गोष्टी वाढत असताना या नकारात्मक गोष्टीही वाढू शकतात. त्यामुळे घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. पुढील 8 दिवसात कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा. कोणालाही पैसे उधार देणे टाळा. विशेषतः वाहन अत्यंत सावधपणे चालवा. कारण सूर्य आणि मंगळ दोन्ही प्रभावी स्थितीत आहेत. पुढे राजा चालत आहे आणि त्याच्या मागे सेनापती चालत आहे. त्यामुळे आक्रमकपणा आणि घाईमुळे वाहन वेगात चालवण्याची शक्यता वाढते आणि अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून या गोष्टीबाबत विशेष सतर्क रहा. तुमचा राग आणि आक्रमक स्वभाव नियंत्रणात ठेवा. अन्यथा मिळणाऱ्या आनंदावर तुम्ही स्वतःच पाणी फेरू शकता. आता उपायांविषयी बोलूयात. सूर्यग्रह अष्टम भावात असल्यामुळे एका बाजूला वडिलांकडून आनंद आणि सहकार्यही मिळेल, पण दुसऱ्या बाजूला छोट्या छोट्या गोष्टीवरून मतभेद किंवा वाद होण्याची शक्यता आहे. जे लोक सरकारी कामांमध्ये आहेत, कंत्राटदार आहेत किंवा सरकारी प्रकल्पांशी संबंधित आहेत त्यांना काही अडथळे किंवा विलंबनाचा सामना करावा लागू शकतो. अष्टम भाव अचानक घडामोडीचा असतो. त्यामुळे जीवनात अचानक काही परिस्थिती निर्माण होते. त्यासाठी पुढील 1 महिना नियमितपणे सूर्याला अर्घ्य द्यावे. स्नान केल्यानंतर सूर्यमंत्राचा जप करावा आणि ओम गृहिणी सूर्याय नमः, आदित्याय नमः या मंत्राचा जप करून सूर्याला जल अर्पण करावे. यामुळे सूर्यग्रहाची सकारात्मक ऊर्जा संतुलित राहील. अन्यथा नोकरी, व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रात वादविवाद निर्माण होऊ शकतात आणि त्यातून अडचणी येऊ शकतात. म्हणून सूर्याची पूजा आणि अर्घ्यदान करणे लाभदायक ठरू शकते. दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल आणि कर्जातून मुक्ती हवी असेल असे वाटत असेल तर मंगळवारी हनुमान मंदिरात जावे आणि हनुमानजीची पूजा करावी. हा उपाय अत्यंत शुभ मानला जातो. आता शेवटचा रामबाई उपाय सांगतो. तुमच्या नवम भावात जो त्रिग्रही योग तयार झाला आहे त्यामुळे भाग्याची प्रचंड साथ मिळत आहे. म्हणून गुरुजन, पंडित आणि पुजाऱ्यांचा आदर करा. गुरुवारी त्यांना काही ना काही भेट द्या. पिवळी मिठाई, पिवळी चण्याची डाळ किंवा पिवळे वस्त्र दान करा. हे शुभ मानले जाते. यामुळे गुरुग्रहाची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते.
तुमचा नवम भाव हा धर्म आणि भाग्याचा भाव आहे. त्यामुळे धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तीची सेवा केल्यास भाग्याची उत्तम साथ मिळू शकते. तथापि काही लोकांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती अनुकूल नसू शकते. त्यामुळे काहींना प्रतिकूल परिणामांचाही अनुभव येऊ शकतो. अशा परिस्थितीत विष्णू सहस्रनामाचे पठण सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. धनातील अडथळे दूर करण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा ग्रहांच्या पीडेमुळे निर्माण झालेल्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी विष्णू सहस्रनामाचे पठण अत्यंत प्रभावी मानले जाते. कोणत्याही ग्रहदोषाचा त्रास होत असेल तर विष्णू सहस्रनाम हा एक उत्तम उपाय मानला जातो. म्हणून वृश्चिक राशीवाल्यांनो, पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवून आणणारे ठरू शकतात. अडकलेली कामे मार्गी लागू शकतात, धनलाभाचे योग जुळू शकतात आणि भाग्याची साथही मिळू शकते. मात्र यशासोबत संयम, सावधगिरी आणि योग्य निर्णय घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, ग्रह संधी देतात, पण त्या संधीचे सोने करण्याचे काम आपल्यालाच करावे लागते. त्यामुळे मेहनत करत राहा, सकारात्मक राहा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.